नमस्कार मित्रांनो, मी हेमंत आणि तुम्ही पाहताय धक्काबुक्की. मित्रांनो, आज आपण बोलूया महाराष्ट्रातील राजकारणाविषयी. महाराष्ट्रातील विधान परिषदेसाठी मे महिन्याच्या सुमारास निवडणुका होणार आहेत आणि या निवडणुकांच्या बाबतीत सर्वात जास्त चर्चा होतीये ती उद्धव ठाकरेंबद्दल. उद्धव ठाकरे हे आत्तापर्यंत विधान परिषदेचे सदस्य होते, म्हणजे अजूनही आहेत, पण त्यांची टर्म मे महिन्यात संपत आहे. उद्धव ठाकरे 2019 पासून विधान परिषदेवर आहेत. 2019च्या विधानसभा निवडणुकांच्या वेळी तुम्हाला माहितीच आहे की भाजपसोबत बिनसल्यामुळे उद्धव ठाकरे युतीतनं बाहेर पडले आणि बऱ्याच चर्चांनंतर बैठकांनंतर त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत येऊन महाविकास आघाडीची स्थापना केली आणि ते मुख्यमंत्री झाले. मुख्यमंत्री होण्यासाठी अर्थातच त्यांना आधी विधान परिषदेचे सदस्यपद घ्यावे लागले आणि त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मित्रांनो, आता ही टर्म संपत आल्यानंतर उद्धव ठाकरेंसमोर नेमक्या समस्या काय आहेत, नेमकं प्रॉब्लेम काय आहे, कसं त्यांची विधान परिषदेची वाट सोपी होणार का अवघड होणार याची चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. काल नरेश मस्के जे शिवसेनेचे खासदार आहेत त्यांनी एक विधान केलं की उद्धव ठाकरेंना जर विधान परिषदेवर आमदारकी पाहिजे असेल तर त्यांनी एकनाथ शिंदेंना फोन करावा, एकनाथ शिंदेंशी संवाद साधावा, कारण एकनाथ शिंदे हे मोठ्या मनाचे व्यक्ती आहेत असं त्यांनी विधान केलं. त्यावर गणेश नाईकांची प्रतिक्रिया आली आणि शिवसेनेकडनं देखील काही प्रतिक्रिया आल्या. पण ते असं का म्हणाले, याचा अर्थ काय, यामागचं कोड काय आहे ते आपण पाहूया. मित्रांनो, उद्धव ठाकरे 2019 साली जेव्हा विधान परिषदेवर गेले तेव्हा संपूर्ण शिवसेना ही एकत्र होती. शिवसेनेचे 2 गट झालेले नव्हते. एकनाथ शिंदे सुद्धा उद्धव ठाकरेंसोबतच होते. त्यामुळे शिवसेनेच्या एकूण आमदारांच्या संख्याबळावरती उद्धव ठाकरेंना विधान परिषदेत जागा मिळाली. पण आता परिस्थिती तशी नाही आहे. 2022 पासून एकनाथ शिंदे यांनी स्वतःचा एक गट तयार केला आहे. गट नव्हेच तर त्यांनी शिवसेनाच परत आपल्या हातात घेतलेली आहे, कारण त्यांच्याकडेच पक्षाचं नाव आणि अधिकृत चिन्ह सुद्धा मिळालेलं आहे. त्यामुळे शिवसेना आता एकनाथ शिंदेंकडे आहे. उद्धव ठाकरेंची देखील शिवसेना आहे, पण ती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, ज्याला आपण उभाटा असं म्हणतो, या उभाटाकडे तेवढं आमदारांचं संख्याबळ नाही आहे, कारण जास्तीत जास्त आमदार हे एकनाथ शिंदेंसोबत गेलेले आहेत. त्यामुळे आता आमदारांच्या म्हणजेच विधानसभेतील आमदारांच्या जोरावरती विधान परिषदेत जागा मिळते की नाही मिळते अशी धाकधूक उद्धव ठाकरे गटाला लागलेली आहे. त्यामुळेच नरेश मस्के असं म्हणाले की उद्धव ठाकरेंना जर विधान परिषदेत आमदारकी पाहिजे असेल तर त्यांनी एकनाथ शिंदे यांना फोन करावा आणि चर्चा करावी. मित्रांनो, राज्यसभेसाठी शिवसेना आणि काँग्रेसने शरद पवारांना पाठिंबा दिला आणि त्यांना राज्यसभेत जागा मिळवून दिली. आता विधान परिषदेच्या वेळी काँग्रेसलाही एक जागा हवी आहे आणि शिवसेना उबाठाला देखील एक जागा हवी आहे. पण उद्धव ठाकरे यांनी स्वतःचं नाव दिल्यानंतर एकनाथ शिंदे हे आपला उमेदवार देखील उद्धव ठाकरेंच्या विरोधात उभा करू शकतात. तसं त्यांनी केलं तर उद्धव ठाकरेंसाठी अडचणी फार मोठ्या प्रमाणात वाढू शकतात. मग त्यांना विधान परिषदेची उमेदवारी मिळेल का नाही मिळेल हा प्रश्नच बनून राहील. त्यामुळे उद्धव ठाकरेंना काहीतरी एकनाथ शिंदेंसोबत वाटाघाटी करून आपली विधान परिषदेतील आमदारकी ही सही सलामत ठेवणं गरजेचं बनत आहे. सध्या उद्धव ठाकरेंनी यावर काही प्रतिक्रिया दिलेली नाहीये, पण भविष्यात म्हणजे मे महिना जसा जवळ यायला लागेल तसं तसं याची चर्चा देखील तितकीच मोठ्या प्रमाणात होत राहणार आहे. त्यावेळी देखील सुद्धा या जागांच्या बाबतीत काय होतंय, कोण काय म्हणतंय, आतलं गणित काय आहे, कोण कसं आपला जम बसवतंय हे आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणारच आहोत. तुम्हाला काय वाटतं, उद्धव ठाकरेंच्या या अडचणीबद्दल आपलं काय मत आहे हे आम्हाला नक्की कमेंटमध्ये कळवा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि धक्काबुक्की या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.